विद्यार्थी मित्रांनो, कितीतरी मुलांचे कॉल मेसेजेस येतात, आपल्या YouTubeच्या व्हिडिओजला कमेंट येतात की सर आम्ही अभ्यासाचा प्रयत्न करतोय, पेपर चालू आहे, पण तरी पण ॲटलीस्ट 4-5 तास सुद्धा दररोज अभ्यास होत नाही. लिंक लागत नाही, 2-3 तास अभ्यास होतो, कंटाळा येतोय, सगळं डिस्ट्रॅक्ट होतंय. सो ॲटलीस्ट 6 ते 8 तास किंवा त्यापेक्षाही जास्त 10 ते 12 तास दररोज अभ्यास कसा करायचा ही स्ट्रॅटेजी मी आता तुम्हाला देतोय. फॉलो करा प्रत्येकाने. बघा, एकदम सोप्या गोष्टी सांगतो. मित्रांनो, काही मुलं असतात जे डायरेक्ट बसले की 4-4, 5-5 तास उठत नाही. त्यांना हे पॉसिबल आहे. पण मी ही स्ट्रॅटेजी सामान्य पोरांसाठी पण सांगतोय की ज्यांना असं कंटिन्यू बसता येत नाही. 1 तास झाला, अर्धा तास झाला, सारखं उठा वाटतं. थोडी तलब-बिलब करून यावे वाटते, राहतात ना असे काही महाभाग. त्याच्यानंतर काही जणांना नाहीच होत बुवा, शक्य नाही होत. पण तरी आपल्याला माहिती अभ्यास-बिभ्यास केला तरच होणार आहे ना. 10 तास नाही, पण किमान 6 ते 8 तास जरी केला, 2 दिवस 8-8 तास केला तर 16 तास होतो. 16 तासात 1 युनिट करायला किती वेळ लागतो? 4-1 तास लागतो. सो 16 तासात किती युनिट होतात? 4 युनिट होता. विषय डायरेक्ट स्कोरिंग होऊन जातो. पण मग कसं करायचं? कसं बसायचं? छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो. तुमच्या वेच्या गोष्टी सांगतो. खूप हे असं नाही, एकदम इझी सांगतो. ते फॉलो करा. गॅरंटेड तुम्ही हे करू शकता. बघा, पहिलं तर याच्यासाठी काय करायचं, आज पहिली झोप जी आहे ना ती 10लाच घ्या. झोप रात्री 10ला करा. रात्री 10ला झोपले म्हणजे पहाटे तुम्ही 5लाच उठताय. 5ला, आणि पहाटे 5 ते सकाळी 8 हा जो सकाळचा पिरियड असतो ना, हे 3 तास घालूच नका. किती तास अभ्यास झाला? 3 तास. हे घालूच नका. या तासाला सगळ्यात टफ विषय घ्यायचे, कारण इथे डोकं लई चालतं. आणि सकाळी कोणीच नसतं ना, तेव्हा डिस्टर्ब करायला कोणी नसतं, मोबाईल नसतो, मैत्रीण नसते, कोणीच नाही राहत. त्यामुळे काय होतं की त्यावेळी आपले 3 तास अभ्यास होऊन जातो. करायचं किती तास आहे? 6 ते 8 तास किंवा 10 ते 12 तास. 6 पैकी निम्मे 3 तास तर संपले ना. आता 8 नंतर मग अंघोळीला जा, नाश्ता विष्टा, चहा पाणी, हॉस्टेलवर असाल तर थोडे चक्कर मारून यायचं तुम्हाला, वगैरे गोष्टी. 10 वाजले, सगळं आंघोळे बिंगोळले, 10 वाजले. बरं, 8 ते 10 तुम्ही पूर्ण फ्री टाइम दिला. आता 10 ते पुन्हा 12 पर्यंत आपण अभ्यास करू शकतो. 10 ते 12 पर्यंत सकाळचा टाइम असतो, फ्रेश मध्ये अभ्यास होऊन जातो. इथे 2 तास कव्हर अप करून घेतले. यस, इथे थोडी मिड लेवलचे विषय घ्या. इथे सगळ्यात अवघड विषय, इथे मिड लेवलचे विषय घेतले. बरोबर, किती तास झाले? 5 तास. टार्गेट किती होतं? 6 तासाचं. झालंय कव्हर जवळपास. 12 नंतर मग झाली मेस सुरू झाली, जेवायला गेले किंवा जेवण केलं. मस्त 12 ते 1 मध्ये जेवण करा. यस, त्याच्यानंतर 1 ते 2-3 पर्यंत चांगली झोप काढा, आराम करा. थोडं झोपलंही पाहिजे, झोपल्याने फ्रेश होतं. झालं. 3 ते 5 मध्ये पुन्हा फ्री टाइम ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला काही मूवीज वगैरे बघायचे आहे, काही फिरून यायचंय, बरोबर, वगैरे गोष्टी करायच्या, कुणाला टाइम द्यायचा आहे वगैरे, सगळ्या गोष्टी या 2 तासात करून घ्या. पिक्चर बघून घ्या, वेब सिरीज बघायची म्हणजे सर काय म्हणताय पेपर चेक करा, यांनी काय होत नाही. खेळायला जायचंय, क्रिकेट बिकेट काय असेल जाऊन या. या 2 तासात तुम्ही करू शकता. IPLच्या मॅचेस बघायचे जुन्या बघून घ्या. हा पुन्हा फ्री टाइम इथे मी दिलाय. आता आल्यानंतर 5 वाजता आले, लगेच अभ्यास बसायचं का? लगेच कसं होईल? फिरल्यानंतर अभ्यास होणारच नाही. माणसाचं मन तिकडे अडकलेलं असतं. पुन्हा 5 ते 6 फक्त शांत राहा, काहीच करू नका. शांत राहा, एकदम फ्री ठेवा. तुम्हाला वाटतंय अजूनही काही फ्रेंड्स आहे ज्यांना कॉल करायचं वगैरे, करून घ्या. 5 ते 6 पण मी फ्री करून दिले अजून कॉलसाठी किंवा शांत राहण्यासाठी. ह्या स्ट्रॅटेजी मी फॉलो केल्या आहे. तुम्ही पण फॉलो करा. कितीतरी पोरांना मी शिकवतो, त्यांनी फायदा होतो. ह्याच वेळी तो अभ्यास होतो. ऑलरेडी आपला 5 तास अभ्यास झालेला आहे. संध्याकाळी 6 वाजले, आपल्याकडे वेळ बाकी. आता 6 ते 8 किंवा 6 ते 9 हा 3 तास आपल्याला कव्हर करायचा. आता इथे सगळ्यात सोपे विषय घ्यायचे. हा रॉ टाइम असतो, इकडे थोडं डोकं चालत नाही ना. 6 ते 9 पुन्हा 3 तास कव्हर करायचे. 8 तास झाले बघा, 8 तासाचं टार्गेट कव्हर. यस, 9 वाजले आणि मग आता तुम्हाला संध्याकाळी जेवण बिवण झालं, 6 ते 8:30 पर्यंत करायला लागलं तर 8:30 ते 9 जेवण करून घ्या. 6 ते 8:30, 8:30 ते 9 जेवण झालं. आणि आता झोपण्याच्या आधी 9 ते पावणे 10 पर्यंत म्हणजे 9:45 पर्यंत ह्या 8 तासाची रिव्हिजन, 8 तासाची रिव्हिजन आपल्याला करायची. म्हणजे 8 तासात जेवढं वाचलं तेवढं पाऊण तासात फक्त रिवाइज करून घ्यायचं फटाफट. कसं करायचं? हा, या युनिटमध्ये हे होतं, या पॉईंट मध्ये हे होतं, डायग्राम अशी होती, हे इम्पॉर्टंट, असं फटाफट वाचायचं. या पद्धतीने 8 तासाचा अभ्यास शुअर शॉर्ट होतो. कळालं? अजून काही वेगळी स्ट्रॅटेजी नाही. गॅप दिले. पहिला मॉर्निंगचा शेड्यूल झाला, 3 स्लॉट दिले बघा. पहिला हा मॉर्निंगचा स्लॉट देऊन दिला 3 तासाचा. नंतर तुम्हाला हा सकाळचा स्लॉट देऊन दिला 2 तासाचा. 5 तास इकडे कव्हर झाले. आणि हा संध्याकाळचा स्लॉट दिला. झाले ना आपले किती? 8 तास अभ्यास झाला, 1 तास रिव्हिजन झाली, संपले. पूर्ण एकदम एवढा दिवस फ्री करायला, सगळ्या गोष्टी करायला दिलाय. आता ज्याला 8च्या वर जायचं, टॉपर व्हायचं 10 ते 12 तास करावं लागेल. मग त्यांनी काय करा, हा जो फ्री टाइम आहे हा युटिलाइज करा 2 तासाचा. हे 8 तास आणि 2 तास वाढले 10 तास झाला.
अजून वाढवायचं ते इकडे एखाद तास वाढू शकतो, तुझ्यावर डिपेंड आहे. सो झाला 10 तास इथे अभ्यास होतो. सो या स्ट्रॅटर्जीने अभ्यास करा. सो 3 ते 6 ते 8 तास तर एकदम किरकोळ आहे अभ्यास करणे या स्ट्रॅटर्जीने केलं तर. 8 तासाच्या वर 10 ते 12 तास सुद्धा आपण या वेळेने काही टायमिंग अजून मॅनेज करू शकतो. आणि या टाइम टेबल मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंफार ऍडजस्टमेंट करा. बाकी सगळं झालं की 10ला आपल्याला झोपायचंय. सो मित्रांनो, ह्या वेळेने अभ्यास करा. असं नाही की कंटिन्यू अभ्यास सांगतो मी, कंटिन्यू म्हटल्यावर होणार नाही. कुणाला प्रत्येकाला सवय नसते. ज्याला कंटिन्यू अभ्यास सवय त्याला तर हे या पॅटर्नने तो डायरेक्ट 12 आणि 15 तास अभ्यास करून टाकेल, कारण तो उठतच नाही ना, कंटिन्यू बसलेलाच असतो. सो दॅट इज जबरदस्त. पण ज्यांना नाही जमत त्यांना सुद्धा सोप्या गोष्टी सांगितल्या, सगळं तुमचं फिरणं बिरणं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून सांगितल्या. या फॉलो करा. 100% मी गॅरंटी देतो तुम्ही ऍटलिस्ट खूप चांगले मार्क घ्याल. चांगला अभ्यास पहिल्यापासून केला असेल, आता जस्ट सेकंड डिव्हिजन करताय तर वर्गात पहिले सुद्धा येणार, टॉपर सुद्धा होणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील, काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तुम्हाला आम्ही टॉपर करतोय, तुम्हाला मदत करतोय, तशी मदत तुमच्या मित्रांना सुद्धा माझ्या टॉक्सने अनुभवाने होईल. ते सुद्धा बेस्ट इंजिनियर होतील. ही पर्पल ची मदत ही त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. आणि अभ्यास करताना नक्की तुम्हाला 1-2 दिवसात विषय स्कोरिंग करायचे तर नक्की आपलं पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यात प्रत्येक विषयाचे सॉल्व पेपर आहे. नुसते सॉल्व पेपर हार्डली किती 99 रुपीज मध्ये फक्त. सो ते सॉल्व पेपर जरी घेतले, त्याचं एक्सप्लेनेशन आहे, प्रत्येक विषयाचे 1-2 पेपर आहे, ते करा. तरी गॅरंटेड तुम्ही प्रत्येक विषयाच्या अभ्यास नंतर ते सॉल्व पेपर केले तरी गॅरंटेड पर्पल ऍप्लिकेशन वरनं स्कोरिंग करा. थँक्यू.